नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या देशभरच्या सगळ्या राजकारणाविषयी चिकित्सक असलेल्या लोकांना, नागरिकांना, पत्रकारांना, राजकीय विश्लेषण करणाऱ्यांना, ओपिनियन पोल घेणाऱ्यांना, राजकीय नेत्यांना, पक्षांना बंगालच्या निवडणुकीने बुचकळ्यात टाकलेले आहे की एवढं 90% अधिक मतदान बंगालमध्ये झालंच कसं. कारण तुम्ही जर गेल्या 4-6 महिन्यामध्ये जे काय बंगालच्या विधानसभा निवडणुकीबद्दल ऐकत होता की तिथे 8-8, 7-7 फेऱ्यांमध्ये मतदान होतं. कारण निवडणूक म्हटलं की हिंसा ही अपरिहार्यता आहे बंगालमध्ये. हिंसेशिवायची निवडणूक बंगालमध्ये होऊच शकत नाही. या सगळ्या गोष्टी आपण ऐकत होतो आणि अशा वेळेला ममतानी जे काय SIR म्हणजे निवडणूक मतदार यादीतल्या सुधारणांच्या विषयी आंदोलन करून हलकल्लोळ माजवलेला होता. धरणी असो, न्यायालयात धाव घेणं असो, वेगवेगळे निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टावर आरोप करणं असो, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन बंगालमध्ये जर इतकं रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं असेल तर मग याचा अर्थ कसा लावायचा याची चिंता आहे. आणखीन एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. जर गेल्या 1.5-2 महिन्यात निवडणुकीचे वेध लागल्यापासून म्हणजे 4 राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने घोषित केल्यानंतर जे कोणी पत्रकार, चॅनेलवाले किंवा युट्यूबर बंगालमध्ये फिरत होते आणि लोकांना विचारत होते माहोल क्या है, परिस्थिती काय आहे वगैरे वगैरे प्रश्न विचारत होते, ओपिनियन पोल, निवडणुकीचे ट्रॅकर वगैरे गोळा करत होते, या सगळ्यांसमोर सामान्य माणूस बोलायला धजावत नव्हता. मी अनेकदा उल्लेख केलाय, ममता दिदीच्या भवानीपूर या विधानसभा मतदारसंघात ममता दिदी पासून 3ऱ्या इमारतीमध्ये घरामध्ये राहणारी एक महिला निवडणूक मतदार यादीबद्दल बोलते, पण जेव्हा तिथल्या निवडणुकीची परिस्थिती काय आहे म्हणते तेव्हा ती असं हात दाखवून तोंड बंद बोलणार नाही, बोलेगा नाही असं सांगते आणि मगरमच्छ के साथ रहते. जवळजवळ 90% लोक एक चकार शब्द निवडणुकीविषयी बोलत नाहीत. आणि अशा पार्श्वभूमीवर ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल हे पुढे मागे होतात हे सगळ्यांना माहिती आहे. पण प्रदीप गुप्ता सारखा ऍक्सिस माय इंडिया नावाच्या एका संस्थेचा पोस्टर जो फक्त एक्झिट पोल करतो, त्याने सुद्धा यावर शिक्कामोर्तब केलं की बंगालचा मतदार मतदान केल्यानंतर सुद्धा बोलत नाहीये. आधी सगळे पत्रकार, चॅनेलवाले सांगतच होते की लोक उघडपणे बोलायला तयार नाहीत, कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीत. कॅमेरा आणि माईक ऑफ केला मग लोक मनातलं बोलतात. इतका लोकांच्या मनात निवडणूक, मतदान किंवा त्या दरम्यानचा, आधीचा, नंतरचा जो हिंसाचार आहे त्याविषयीची इतकी अफाट भीती आहे की लोक मतदानाविषयी, राजकारणाविषयी, कुठच्याही पक्षाविषयी 4 शब्द बोलत नाहीत. याला अपवाद एक होता की जे लोक उघडपणे ममता दिदीचं समर्थन करत होते असे बहुतांश लोक बोलायला घाबरत नव्हते. पण ममता दिदीच्या विरोधात काही 4 शब्द बोलायचे, 1 शब्द बोलायचा, तर ती कोणामध्ये हिंमत नव्हती. याला मतदार म्हणतात बंगालचा. इतका भयभीत मतदार. आणि याविषयी होणारे आरोप बाजूला ठेवा, खुद्द ममता दिदी सुद्धा केंद्र सरकारने इतका प्रचंड पोलीस फोर्स आणला आणि त्यामुळे सुद्धा मतदार भयभीत झालेले आहेत. दहशतीच्या छायेमध्ये ही निवडणूक होते आहे असं सगळं झाल्यानंतर सुद्धा पहिल्या फेरीत 92% आणि दुसऱ्या फेरीत 91%, म्हणजे जवळजवळ 92-91%, 90%च्या पलीकडे मतदान झालं. तर त्याचं कारण काय असेल आणि जे काय कारण आहे
ते सामान्य मतदार सांगू शकतो, पण तो सुद्धा बोलत नाही याची ग्वाही लोकांशी मतदानानंतर चर्चा करून एक्झिट पोल देणारा प्रदीप गुप्ता सुद्धा सांगतो की मतदार बोलायला तयार नाहीत. 30-35% मतदार सुद्धा मतदान केल्यानंतर आपलं मन मोकळं करत नाही. आणि हे कॅमेऱ्यासमोर नाही, खासगीत बोलताना सुद्धा मतदार चकार शब्द बोलायला तयार नाही. असं जर प्रदीप गुप्ता सांगत असेल तर मग या निवडणुकीविषयी अंदाज व्यक्त करणाऱ्या पत्रकारांपासून सगळेच दुष्काळात पडले तर नवल नाही. पण एक गोष्ट साफ आहे, मतदार यादीतून जवळजवळ 12% नावं कापली गेली आणि तरीही जवळजवळ 8-9% मतदान वाढलं, तर हा चमत्कार नक्कीच आहे. भयभीत झालेला मतदार आपल्या घरातून बाहेर पडतो आणि मतदान केंद्रापर्यंत येतो आणि मतदान करतो आणि त्या मतदानातून प्रचंड मोठं विक्रम प्रस्थापित करतो, उच्चांक प्रस्थापित करतो, तर तो चमत्कार नक्की आहे. मुद्दा इतकाच आहे की आजपर्यंत बंगालच्या निवडणुकीबद्दल एक गोष्ट सांगितली गेली की मतदार मतदानाला घराबाहेर पडायलाच घाबरतो, कारण कुठे कुठल्या क्षणी घातपात होईल, हिंसाचार सुरू होईल आणि आपला कपाळमोक्ष होईल त्याचा भरोसा नाही, त्यापेक्षा घरी बसावं, मतदानाला जाऊच नाही, ही भीती होती. पण या वेळेला तसं झालं नाही. प्रचंडच्या प्रचंड रांगा मतदान केंद्राबाहेर दिसत होत्या. हिंसाचाराची एकही घटना नाही आणि त्याच्यापेक्षाही मोठं एकही हत्याकांड झालं नाही. गेल्या निवडणुकीत 58 लोक मारले गेले होते. 300 पेक्षा अधिक हिंसाचाराच्या घटना रेकॉर्ड झालेल्या आहेत, न रेकॉर्ड झालेल्या सोडून द्या. आणि या पार्श्वभूमीवर उच्चांक करणारं मतदान का झालं याचं रहस्य कोणालाही उलगडत नाही, मोठमोठ्या राजकीय पंडितांना उलगडत नाहीये आणि मलाही उलगडलं नाही. आणि म्हणून मी अंथरुणात पडल्या पडल्या काल रात्री विचार करत होतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं, हा चमत्कार घडवू शकणारी एक महाशक्ती महाराष्ट्रात आहे आणि त्या महाराष्ट्रातल्या महाशक्तीने असं काहीतरी केलं की त्यामुळे बंगालमधलं भय कुठल्या कुठे पळून गेलं. अख्खा बंगाल, करोडो बंगालचे मतदार हे निर्भय होऊन गेले. हा चमत्कार फक्त निर्भय बनो आंदोलन करू शकतो. निर्भय बनो आंदोलन तुम्हाला आठवतं, गेल्या 2 वर्षापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विश्वंभर चौधरी, असीम सरोदे वगैरे वगैरे मंडळी निर्भय बनो आंदोलन म्हणून गावोगावी फिरत होते आणि त्यामुळे महाराष्ट्रात मतदान कमी झालं. कसा चमत्कार आहे बघा. ही निर्भय बनो आंदोलनवादी मंडळी ज्या वेळेला गावोगावी फिरून वेगवेगळ्या मतदारसंघात फिरून मतदारांना निर्भयपणे मतदान करा असं आवाहन करतात, कोणालाही घाबरू नका सांगतात, त्यावेळेला मतदान घाबरून घरात बसतात आणि त्यानंतर ही मंडळी 6 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आपल्या घराबाहेर पडत नाहीत, निर्भय बनोचा प्रचार करत नाहीत आणि मतदान 5-7% वाढून जातं. आहे की नाही चमत्कार? अंधश्रद्धा निर्मूलन समिती असो, निर्भय बनो आंदोलन असो किंवा अशा स्वरूपाची सगळी पुरोगामी आंदोलनं करणारी एक टोळी महाराष्ट्रात आहे, ज्यांना मी निर्भय बनो टोळी म्हणतो. अशा टोळीमुळे महाराष्ट्रात मतदान घटतं आणि ते निष्क्रिय राहिले तर मतदान वाढतं. अशी जी काय एक प्रस्थापित शैली आहे भारतीय राजकारणामध्ये, ती फक्त महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राबाहेर कुठेही निर्भय बनो आंदोलन वगैरे नसतं, ते फक्त महाराष्ट्रात असतं. आणि त्या महाराष्ट्रामध्ये मतदान घटवणं किंवा वाढवणं याची किमया निर्भय बनो आंदोलन करतं. आणि असे लोक जर बंगालमध्ये गेलेले नसतील आणि बंगालमध्ये चमत्कार घडला असेल तर त्याचं सगळं श्रेय हे निर्भय बनो आंदोलनाला द्यावं लागेल. निर्भय बनो आंदोलनाला द्यावं लागेल, कारण त्याचा सगळ्यात मोठा पुरावा काय, तर हे फिरले आणि लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कमी मतदान झालं आणि आपल्या घराघरात दरवाजे लावून बंद करून बसले आणि मतदान महाराष्ट्रात 7-8% वाढलं.
तुम्हाला आठवत असेल ते निर्भय बनो आंदोलनाच्या तर्फे ज्या काय 100 सभा या लोकांनी घेतल्या होत्या, त्यानंतर लोकसभा निवडणुकीचे निकाल वगैरे लागल्यानंतर विशंबर चौधरी यांनी सोशल मीडियात पोस्ट लिहिली होती की आम्ही आता बाहेर पडणार नाही. आणि त्यानंतर हळूहळू करत 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रातला मतदार इतका निर्भय झाला की त्याने विधानसभेला जवळजवळ 7-8% अधिकचं मतदान केलं. तो निर्भयपणे घराबाहेर पडला. तर निर्भय बनो आंदोलन यांची जी दहशत आहे मतदारांमध्ये ती इतकी प्रचंड आहे की ते घरात लपून बसलेत, घरातून बाहेर पडत नाहीत. म्हटल्यानंतर मतदार निर्भय होतो. जिथे निर्भय बनो आंदोलन नाही तिथे लोक अगदी निश्चिंत होतात. त्यांच्या मनातली भीती कुठल्या कुठे पळून जाते. आणि म्हणून मला असं वाटतं की बंगालमध्ये जो विक्रमी उच्चांक साधणारा मतदानाचा आकडा आपल्या समोर आलेला आहे, त्याचं सगळ्याचं सगळं श्रेय महाराष्ट्रातल्या या निर्भय बनो नावाच्या महाशक्तीला द्यायला लागेल. त्यांचं बंगालच्या निवडणुकीत मतांचा टक्का वाढण्यातलं योगदान आपल्याला त्यांच्या अनुपस्थितीमध्ये दिसतं. खरं तर महाराष्ट्रात 2 वर्षापूर्वी कुठलीही दहशत नव्हती, पण हे बाहेर पडले आणि दहशत निर्माण झाली आणि मतदानाचा टक्का खाली आला. त्यामुळे लोकांना भयभीत करणं हे निर्भय बनो आंदोलनाचं मूळ उद्दिष्ट आणि आशय आहे. आणि असे लोक जर बंगालमध्ये खरोखरच मतदार भयभीत आहे, तो कॅमेऱ्यासमोर बोलत नाही, एकमेकाशी बोलत नाही, राजकारणाबद्दल बोलत नाही, मतदानाबद्दल बोलत नाही, इतका भयभीत मतदार आहे, तिकडे जर महाराष्ट्रातल्या या महानुभावांनी निर्भय बनो आंदोलनासाठी धाव घेतली नसेल आणि तिथे मतदानाचा उच्चांक प्रस्थापित झाला असेल, त्याचं श्रेय असीम सरोदे, विशंबर चौधरी आणि त्यांनी केलेल्या निर्भय बनो आंदोलनालाच द्यावं लागेल. अर्थात अजून निर्भय बनो आंदोलन म्हणजे काय भानगड आहे ही देशातल्या पत्रकारांना माहिती नाहीये. पण हळूहळू हे रहस्य देशभरच्या पत्रकारांसमोर आणि जनतेसमोर उलगडलं जाईल. ममता बॅनर्जी सुद्धा लाजेने मान खाली घालील, इतकी दहशत निर्भय बनो आंदोलनची आहे. आणि सुदैवाने ते तिकडे गेले नाहीत आणि मताचा उच्चांक प्रस्थापित झाला. श्रेय निर्भय बनो आंदोलन. मित्रांनो, मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.